स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण आकाशाला गवसणी घालतात. पण कधी कधी हेच आकाश त्यांना इतकं दूर घेऊन जातं की पुन्हा माघारी येणं कठीण होतं. अंतराळात उड्डाण करणं हे केवळ विज्ञानाची कमाल नसून ते धाडस आणि जिद्दीचं प्रतीक आहे. माणूस जितका वर जातो तितकंच त्याला त्याच्या अस्तित्वाचं भान येतं. पण विचार करा, जर तोच माणूस परत यायचं विसरला किंवा त्याला परत येण्याचा मार्गच सापडला नाही तर? हे ऐकून कोणाच्याही अंगावर शहारा येईल. पण ही गोष्ट एखाद्या चित्रपटाची नाही, तर ही एक सत्य घटना आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बुच विल्मोर यांची अवघ्या एका महिन्याच्या मोहिमेसाठी ते अंतराळात गेले. पण त्यांचा प्रवास अनपेक्षितपणे 7 महिन्यांपर्यंत लांबला. इतके दिवस शून्य गुरुत्वाकर्षणात राहिल्यामुळे सुनीता चालणं विसरल्या आहेत. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोरखोलमध्ये. जून 2024 मध्ये सुनीता आणि बुच यांना स्टार लाइनर स्पेसक्राफ्ट मधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवण्यात आलं होतं. ही 1 महिना चालणारी मोहीम होती. पण त्यांच्या अंतराळयानात मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने परतीचा प्रवास अनिश्चित बनला. अंतराळात फिरण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या दोघांना किती महिने अडकून राहावं लागेल याची कल्पनाही नव्हती. शून्य गुरुत्वाकर्षणात जगणं हा एक भयानक अनुभव असतो. इथे कोणत्याही वस्तूला वजन नसतं. शरीर हवेत तरंगत असतं. बसणं, चालणं, झोपणं हे सगळंच वेगळ्या प्रकारे अनुभवायला मिळतं. पण जेव्हा तेच वातावरण तुमच्या अस्तित्वाचा भाग बनतं तेव्हा समस्या निर्माण होतात. 7 महिन्यांपासून वजनरहित स्थितीत राहिल्यामुळे सुनीताला पृथ्वीवरील सामान्य हालचाली करायला कठीण जाऊ लागलं आहे. 27 जानेवारीला सुनीता यांनी नीडहॅम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी अंतराळातून थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की मी इतक्या दिवसांपासून चाललेच नाहीये. मला आता चालणं काय असतं याचा विचार करावा लागतो. हे ऐकून उपस्थित विद्यार्थीही थक्क झाले. अंतराळात दीर्घकाळ राहिल्यास शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. स्नायू आणि हाडे कमकुवत होणे, दृष्टी जाणे आणि शरीराचे संतुलन बदलणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. नासा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनीता आणि बुच यांना परत आणण्यासाठी स्पेस एक्सला मदतीची विनंती केली आहे. आता मार्च किंवा एप्रिल मध्ये स्पेस एक्सचे क्रू 10 मिशन त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी जाईल. तुम्हाला यावर काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर अंतराळात जायची संधी मिळाली तर तुम्ही जाल का? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पोलखोल.